पंकज भाऊ सुद्धा आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे माजी सभापती आणि एपीएमसीचे संचालक तसेच आपल्या सोसायटीचे संचालक माननीय रोंगे साहेब आपल्या मंचावर उपस्थित। आजच्या या कार्यक्रमाला आपल्या विरू रोंगेचे सरपंच श्री गुल्हाणे साहेब, आमच्या कृषी विज्ञान केंद्राचे श्री सायडे साहेब, त्याचप्रमाणे श्री पातोडे साहेब, श्री राठोड साहेब आणि आपल्या मंडळाचे जिपकाटे साहेब, हे सर्व याचा काही ताळमेळ बसत नाही खर्चाचा विचार केला तर। म्हणून CICRनं गरजेवर आधारित संशोधनाचा जो भाग आपण म्हणतो तसं तंत्रज्ञान विकसित केलं की जर आपण हलक्या जमिनीमध्ये जास्त अंतरावर झाडं लावली तर भारी जमिनीच्या तुलनेत त्या झाडावर येणारी बोंड समान असू शकत नाही, म्हणजेच उत्पादकतेत तो फरक येतो। कारण त्या जमिनीची जी काही कस असेल, सुपीकता असेल, ती फरक आहे, पाणी धरून ठेवण्याची क्षमता वेगळी आहे। त्यामुळे कोरडवाहू भागामध्ये पावसावर आधारित कपाशीमध्ये उत्पादनात फरक येतो। म्हणून आपल्याला जर झाडावरच्या बोंडाची संख्या वाढवता येत नसेल तर किमान अंतर कमी करून झाडाची संख्या जर एकरी वाढवली, लक्षात घ्या मुद्दा काय आहे तो, की आपल्याला एकरी जर 8000 झाडं आपण नॉर्मल पद्धतीने लावल्यानंतर येत असतील, 90 बाय 90 सेंटीमीटर असेल किंवा 90 बाय 60 सेंटीमीटर असेल, 7-8 हजाराची एकरी संख्या असेल, ती संख्या आपण जवळपास दुप्पट आणि तिप्पट करतोय। म्हणजे मध्यम जमिनीमध्ये आपण जवळ लागवड जी करतो, तुमच्या फोल्डरमध्ये ही पत्रिका दिलेली पहा, सेंटीमीटर ज्याला सघन लागवड म्हटलं जातं, ती अतिशय हलक्या उथळ जमिनीसाठी आहे। आणि मध्यम प्रकारची जमीन आहे त्याच्यामध्ये 90 सेंटीमीटर बाय 30 सेंटीमीटर म्हणजे ज्याला क्लोजर स्पेसिंग किंवा जवळ लागवड पद्धती म्हणतो। तर उद्देश हाच आहे की झाडाची संख्या 7-8 हजारावरनं 14 हजारावर 15 हजारावर क्लोजर स्पेसिंग मध्ये जाते आणि 27-28 हजार एकरी कशामध्ये जाते, ती आपली क्लोजर SDPS मध्ये जाते। तिकडे येत नाही म्हणून ती आज तुम्हाला त्याच्यात दिसत नाही। दुसरी ठिपक्याची गोंधळी जी आहे, ठिपक्याची गोंधळी ही सुद्धा कपाशी व्यतिरिक्त जर तिला काय आवडत असेल जास्त तर ते म्हणजे भेंडी आवडतं। तिला आम्ही भेंडीचा फळ आणि शेंडा पोखरणारी अळी म्हणतो। कारण जर आणि भेंडी तुम्हाला माहिती आहे भाजीपाला पीक आहे, वर्षभर घेतलं जातं। जसं कापूस खरीपात होतो त्या पद्धतीने तुमचा कांदा 3 हंगामात होतो किंवा काही पिकं पर्टिक्युलरली रब्बीतच होतात, जसं चना रब्बीतच होतं। भेंडीचं तसं नाही, भेंडी 3ही हंगामात घेतली जाणारी आहे, उन्हाळी हंगामात सुद्धा पाणी असलेल्या भागात। मग असं असताना भेंडीमध्ये पिटीचं विष नाही म्हणून ती कुठे जाईल, ठिपक्याची बोंडळी भेंडीवर जाईल, इकडे फारशी येणार नाही। म्हणजेच काय या दोन बोंड्याचा आता प्रश्न संपला। पण गुलाबी बोंडळीचं निसर्गात मला दाखवून द्या दुसरं कोणतं पीक आहे ज्याच्यावर तुम्ही पाहिली गुलाबी बोंडळी आली का? नाही आली। मग तिला तर जगायचंय। तुम्ही मात्र 100% बीटी लावताय एका क्षेत्रामध्ये। आपण नन्ना पॅकेट देत होतो वेगळा अगोदर, आठवतंय का? देत होतो आपण। काय करत होतो नन्ना पॅकेट? मी नाही बोलत, तुम्हीच बोलता। म्हणजे काय की आपल्याला आपण पाहिजे तेवढं घेतलं, 400 ग्रॅमचं पॅकेट घेतलं बीटीचं, 100 ग्रॅमचं पॅकेट जे होतं आपलं 50-100 ग्रॅमचं नन्ना पॅकेट, ते बांधावर तसंच पडून होतं किंवा फेकून दिलं जात होतं। पण त्याचा उद्देश काय होता की 80% तुमचं आणि 20% किडींचं। कारण तुम्हाला माहिती आहे निसर्गाचा नियम काय आहे, जीवो जीवश्य जीवन, म्हणजे काय जगा आणि जगू द्या। असं जर तुम्ही एखाद्यावर गुलामगिरी जबरदस्ती केली, किती काळ, 150 वर्षच राहू शकले ना ते, शेवटी एक दिवस त्यांना जावं लागलं। किती दिवस गुलामगिरी करणार, किती दिवस दादागिरी करणार, नहीं तसंच आहे। जो हमारा स्पेशल प्रोजेक्ट ऑन कॉटन है, जो हमारा अगर आपके पास 1 एकड़ है तो हम आपको 2 एकड़ ऐसा करके तो नहीं दे सकते, लेकिन 1 एकड़ में जो आपका 5 क्विंटल 7 क्विंटल आता था उसको बढ़ाकर, वो हमारा काम है। इसमें रिसर्च करके क्या करके हम उसको बढ़ा सकते हैं। तो ये जो SDPS जो सर ने बताया सघन रोपण प्रणाली, इसमें हमारा काम 2010 से चालू था हमारे संस्थान में। वो जब हमारा वहाँ पे वैलिडेट हुआ तब हमने बहुत सारे फार्मर्स को कि ये ज्यादा से ज्यादा आप तक पहुंचे, आपको थोड़ा लाभ हो, इसलिए इसको स्पेशल प्रोजेक्ट में हमने KVK SAUs के माध्यम से इनके साथ मिलकर आप तक पहुंचाने के लिए ये कार्यक्रम चलाया है। और हम चाहते हैं कि इसमें जो किसान भाई शामिल हैं और जिनको फायदा हो रहा है, कन्वेंशनल मतलब जो पुरानी पद्धति थी उसकी तुलना में, तो वो बाकी जो लोग हैं उनको भी ये थोड़ा अवेयर करें कि इस पद्धति से इतना हमें लाभ मिल रहा है, इतना हमें पैसे का, इतना हमें इसका जो भी लाभ है जिस भी टर्म में, तो वो दूसरों को बताएं, अवेयर करें, ताकि ये ज्यादा से ज्यादा लोगों को लाभान्वित कर सके, ज्यादा से ज्यादा फार्मर इससे जुड़ सके। जो हमारा उद्देश्य है वो पूरा तभी पूरा होगा। ठीक है, तो इस जो भी यहाँ पे मैंने देखा, जो एक किसान का ने बताया कि पिछली बार उनके पास 2 एकड़ से 2.5 एकड़ लगाया उन्होंने और उसमें उनको 18 कुंटल मिला। इस बार हमारी पद्धति अपनाने से उनको 2 एकड़ से भी कम में 22 क्विंटल 24 क्विंटल मिल रहा है। तो हुआ ना लाभ। तो ये जो लाभ है ये दूसरे लोगों को बताएं कि ये पद्धति उन्होंने अपनाई है, 1 साल अपनाई है, 2 साल, जितने भी साल अपनाए, वो जो भी उनका लाभ है, जो भी उनका अनुभव है, वो दूसरों से शेयर करें ताकि वो लोग भी इसका लाभ उठा सके।
तो इसका यही एक उद्देश्य है और मैं चाहूंगी ये ज्यादा से ज्यादा किसानों तक पहुंचे और इसी के साथ मला असं वाटते का मी 35,000च्या जवळपास एकरी माझा पराठीवरचा खर्च आहे, वर पण कमी नाही, माझी मेहनत वेगळी आणि एकरी मला 6 म्हणजे हिशोब काढला तर मी पराठी कापसाच्या पिकात मी सध्या बरोबरी आहो. माझ्या 6 एकराची माझी पराठी कमी आहे, बाकी तूर माझी माकवी 10-12 एकर, माझी 15 एकर माळी तूर आहे. पण कपाशीमध्ये मी बरोबरी सुटलो आजच्या भावानं. कारण रोटो स्लॅशर किंवा ज्याला आपण मल्चर म्हणू 2 मिनिटासाठी, हे सुद्धा आपण एवढ्यासाठी आणलं की आपल्या एक लक्षात यावं की कपाशी आपण म्हणतो त्या कपाशीचं जे झाड आहे, बोंड उमलल्यानंतर कापूस वेचणी झाल्यानंतर त्या कपाशीच्या झाडामध्ये सुद्धा अन्नद्रव्य आहे. म्हणजे आपण खताच्या माध्यमातून दिले, सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून, फोटोसिंथेसिसच्या माध्यमातून त्या झाडामध्ये तो अन्न संचय झालेला आहे. तो पूर्णपणे बोंडात गेला नाही, तो कायम आहे. तो झालेला अन्न संचय सुद्धा आपण पुन्हा आपल्या जमिनीमध्ये जर आपल्याला उत्साह आला, पुनर्वहन जर आपल्याला करता आलं तर आपल्या त्या जमिनीची पोषकता आपण काही प्रमाणामध्ये कायम ठेवू शकतो. हा त्याच्या मागचा उद्देश. हा काळी कचरा पुन्हा त्याच्यामध्ये जात असताना त्या जमिनीचे जसं आपण रासायनिक गुणधर्म म्हणतो तसेच भौतिक गुणधर्म सुद्धा सुधारण्यास मदत होणार, म्हणून सुद्धा ते आपल्याला करायचं. आपल्याला सांगण्याचं तात्पर्य की ज्या ज्या म्हणून चांगल्या गोष्टी आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.